सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतची। पंतप्रधान मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात असतील। रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची सभा होतीये। रामटेकच्या कन्हान या गावामध्ये मोदींच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला संबोधित करतील। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। जितेंद्र, कन्हानमध्ये नेमकी कशी सध्या तयारी सुरू आहे? पंतप्रधान मोदी तिथे येत आहेत। रिद्धी, पंतप्रधान मोदींचा 2 दिवसात हा दुसरा दौरा आहे महाराष्ट्रात आणि तोही विदर्भात। कारण पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान पार पडते त्यामध्ये विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। पहिली जी सभा झाली होती ती चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली होती आणि त्यानंतर आज ही जी सभा पार पडते ती रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या मतदारसंघामध्ये ही जाहीर सभा पार पडते। या सभेची पूर्वतयारी झालेली आहे, जवळपास संपूर्ण तयारी पूर्ण पार पडलेली आहे। कणांच्या ब्रुकबॉन्ड मैदानामध्ये ही सभा पार पडणार आहे आणि 1 लाखांवर लोक येतील असा दावा भाजपतर्फे करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच रामटेक मतदारसंघातील असल्यामुळे महायुतीसाठी ही अतिशय प्रतिष्ठेची अशी लढत आहे। कारण ऐनवेळी काँग्रेसच्या आमदार जे आहेत राजू पारवे त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडे घेऊन त्यांना तिकीट देण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता ही आज सभा पार पडते। नेमकं या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात, कोणावर टीका करतात किंवा काय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी, अगदी जितेंद्र, आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील असं कळतंय, तर या दृष्टीने नेमकं कसं सभेला महत्त्व आहे असं म्हणता येईल? नक्कीच, कारण मुख्यमंत्री स्वतः काल रात्री आले आहेत आणि त्यांनी स्वतः जे सभास्थळ आहे तेथे जाऊन सभास्थळाची पाहणी केली। रात्री या नागपूरसह संपूर्ण परिसरामध्ये आणि ग्रामीणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला आहे। त्यामुळे या पावसाचा फटका थोडा सभेच्या तयारीवर बसल्याचं दिसून येत आहे। कुठे चिखल साचलेला आहे तो आज देखील आता दूर करण्यात येत आहे। मात्र मुख्यमंत्री इथे पोहोचलेले आहेत। त्यापूर्वी 2 दिवस मुख्यमंत्री इथे रामटेक मतदारसंघामध्ये राजू पारवे या त्यांच्या उमेदवारासाठी तळ ठोकून होते, जाहीर सभांचं आयोजन केलेलं होतं। त्यानंतर आज पंतप्रधान येत आहेत, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री काल रात्रीच पोहोचलेले आहेत। आज ते सभास्थळी प्रधानमंत्र्यांसोबत असणार आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील, त्यांचा गृह जिल्हा आहे हा नागपूर आणि त्याचसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सभेच्या वेळी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भंडारा गोंदियाचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढे हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे नेमकी ही जी सभा आहे ही आता संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे। संध्याकाळी 4:30च्या सुमारास पंतप्रधानांचं नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे आणि तेथून ते हेलिकॉप्टरने सभास्थळी पोहोचणार आहेत। त्यामुळे नेमकं या सभेच्या वेळी आणि या सभेदरम्यान पंतप्रधान काय बोलतात या सभेचे दिवसभरातले अपडेट्स तुमच्याकडून निश्चित घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।